आर्य अष्टांगिक मार्ग काय आहे? भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूंना आर्य अष्टांगिक मार्ग सारनाथ येथे पहिल्याच प्रवचनामध्ये समजावून सांगितला. तो असा: सम्यक दृष्टी ही सर्वात प्रथम आणि प्रधान आहे. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश अविद्येचा नाश करणे हा आहे. अविद्या म्हणजे माणसाने दुःखास न ओळखणे, दुःख निरोधाच्या उपायास न जाणणे, सत्य वस्तुस्थितीला न ओळखणे, सत्यास सत्य व असत्यास असत्य न जाणणे. सम्यक संकल्प आपल्या आशा, आकांक्षा, ठराव, संकल्प, विचार उच्च स्तराचे असावेत, निम्न स्तराचे नसावेत, योग्य असावेत, अयोग्य नसावेत. सम्यक वाणी. सम्यक वाणी म्हणजे सदा सत्य बोलावे, असत्य बोलू नये, दुसऱ्याची निंदा नालस्ती करू नये, शिवीगाळ करू नये, कठोर वचनांचा प्रयोग करू नये, विनम्र वाणीचा प्रयोग करावा, मूर्खतापूर्ण बडबड करू नये, बुद्धिसंगत आणि तर्कसंगत बोलावे, नेहमी उद्देशपूर्ण गोष्टी कराव्यात. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य व्यवहाराची शिकवण. आपल्या व्यवहाराने दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये. सम्यक आजीविका म्हणजे जीविका अशा प्रकारची की ज्यामुळे कोणाची हानी किंवा कोणावर अन्याय होता कामा नये. सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न, अष्टांगिक मार्गाविरोधी चित्तप्रवृत्तींना थांबवणे, ज्या वाईट चित्तप्रवृत्ती उत्पन्न झाल्या असतील त्यांना नष्ट करणे, उत्तम चित्तप्रवृत्तींना चालना देणे व त्यांचा विकास करणे. सम्यक स्मृती म्हणजे प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे, मनाची सतत जागरूकता, अकुशल विचार मनात उठले की त्यांच्यावर नजर ठेवणे. सम्यक समाधी म्हणजे ह्या आता सांगितलेल्या 7 गोष्टींना प्राप्त करण्याच्या मार्गात 5 विघ्ने येतात, ती अशी: लोभ, द्वेष, आळस, विचिकित्सा आणि अनिश्चयता. यापासून मुक्त होण्याचा उपाय सम्यक समाधी आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता होय.